आपल्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत. त्यांनी काल एक भावनिक पोस्ट केली आहे आणि आंदोलनात राहील नाहीतर राहणार नाही असं त्यांनी त्याच्यात लिहिलंय. याचा नेमका अर्थ काय आहे, त्यांचं आंदोलन मागे घेण्याच्या त्या तयारीत आहेत का, हे सगळं जाणून घेण्यासाठी तेच आपल्यासोबत आहे. भावनिक पोस्ट केली आहे, त्यात इमोशनल सगळं लिहिलंय तुम्ही. काय नेमकं तुमचं म्हणणं आहे, अर्थ त्याचा नेमका काय काढायचा? खरं तर आजपर्यंत आम्ही 2-3 वर्षापासून आवाज उठवत आलो, लोकांमध्ये मिसळत आलो आणि लोकांचा प्रतिसादही खूप मोठा होता. पण असं सगळं एकदम शासनाच्या विरोधामध्ये GR फाडणं असो, मोर्चे काढणं असो, रॅली काढणं असो, हे सर्व सुरू आहे. आणि आम्ही जोपर्यंत GR रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, ही आमची भूमिका काही लोकांना खटकली असावी. कारण आम्ही राजकीय बोलत नाही आहोत, आम्ही राजकारण करत नाही आहोत. तर गावगाड्यातल्या ओबीसीचे हक्काधिकार टिकले पाहिजेत, फुले शाहू आंबेडकरांच्या समतेचं तत्व टिकलं पाहिजे. यासाठी आम्ही जीवावर उदार होऊन, आमच्यावर एवढ्या वेळा 7-8 वेळा हल्ले होऊन सुद्धा माझ्या सहकार्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर, पाय फ्रॅक्चर आणि डोक्याला टाके पडलेले असताना सुद्धा आम्ही लढतो आहोत. त्यामुळं ही सामाजिक लढाई आहे आणि ओबीसीचं आरक्षण टिकावं म्हणून आम्ही लढतोय. शत्रूचे वार तर समोर झेलतोयच, पण स्वकीय सुद्धा आम्हाला कुठेतरी संशयाच्या भोवऱ्यात उभं करतात की काय, असं आम्हाला वाटतंय. स्वकीय म्हणजे नेमके कोण? स्वकीय म्हणजे कोण आमचे नेते असतील की ज्यांच्या जीवावर आम्ही आजपर्यंत पुढे पाहून पुढे धावत होतो, तेच मागं बघितलं तर मागं कोणच नव्हतं असं मला कालच्या 2-4 दिवसामध्ये वाटलं. म्हणून मी बोललो, मी यांना कधी 50 पैशाची आर्थिक मदत सुद्धा कोणाला मागितली नाही. हा लढा जो उभा केलाय, हा जो लक्ष्मण हाके तुम्हाला दिसतोय, तो फक्त ओबीसीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर दिसतोय. मी कुठल्याही आमदार खासदाराचा पोरगा नाही, मी कधीही कुठल्याही राजकीय लाभार्थी नाही, पण असाच माझा ओबीसी बांधव आहे. याआधी तुम्ही म्हणजे पवारांवर ताशेरे ओढले होते, त्यांनी मराठ्यांचं जे आंदोलन आहे ते उभं केलं असं म्हणलं होतं. मात्र आता ओबीसी तुम्हाला साथ देत नाहीयेत असं चित्र कुठेतरी दिसतंय तुम्हाला? नाही, ओबीसी बांधव माझ्या बरोबर आहेत, ठामपणे उभे आहेत. आज नेते आणि बाकी सगळे नेत्यांना राजकारण करायचं असेल, मला त्याच्याशी देणं घेणं नाही. मी प्रचंड आक्रमक आणि परखड बोलणारा माणूस आहे आणि मला देणं घेणं नाही. उद्यापासून मला चळवळ बंद करायला लागली तरी चालेल, पण मी वास्तव बोलणार आहे. कारण माझ्यावरती देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावरती शिक्का मारला, देवेंद्र फडणवीसांचा हस्तक म्हणून इथल्याच लोकांनी माझ्यावर शिक्का मारला होता. पण ज्या दिवशी ओबीसीच्या विरोधामध्ये हा GR जातोय असं वाटलं, त्याच दिवशी आम्ही हा GR काढलेला आहे. त्यामुळे मग इतर नेते मंत्री तर मी त्यांना त्यांच्या भीडभाड आणि कुणाच्या इन्फ्लुएन्समध्ये काम करण्याची मला आवश्यकता नाही. कारण मला राजकारण करायचं नाही, मी राजकीय मूव करत नाही. मी माझ्या गावगाड्यातल्या हर एक मायक्रोतल्या मायक्रो माणसाच्या हिताची गोष्ट करणार आहे. मग मला पाहिजे ती किंमत मोजायला लागली तरी चालेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, त्यांच्या लेकरांना औषधोपचार सुद्धा ते करू शकलेले नाही. आमची लेकरं बाळा, आमचा जीव गेला तरी चालेल, पण माझ्या कार्यकर्त्यावर हल्ला झाला नाही पाहिजे. मी भावनिक कधी बनलो, ज्यावेळी माझ्या कार्यकर्त्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर केले गेले आणि दोन्ही हात त्याला गळ्यात बांधावे लागले. की जो कार्यकर्ता, मी ज्यावेळी ओबीसीच्या मनामध्ये एक ऊर्जा निर्माण करण्याचं काम करत होतो, त्या कार्यकर्त्याला अशा पद्धतीनं सामोरं जावं लागलं, त्या दिवशी मला वाईट वाटलं. आज काय नेमका निर्णय घेण्याच्या तुम्ही तयारीत दिसताय? हे बघा, आज सकाळी मी 5 वाजल्यापासून मला फोन चालू आहेत आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मी अजिबात, माझा जो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जो कार्यक्रम होतोय, 50 किलोमीटरच्या रेडियस पेक्षा बाहेरचा एकही माणूस तिथं जाणार नाही. मी सुद्धा जात असताना 1 किंवा 2 म्हणजे आम्ही 5 किंवा 10 माणसं याच्या पलीकडे आम्ही जात नाही. आम्ही कधीही कुठेही त्या भागात गेल्यानंतर महाराष्ट्रातली लोक बोलवायची मला गरज नाही, तेवढी ताकद पण माझ्याकडेही नाही, माझ्या कार्यकर्त्याकडेही नाही. आम्ही त्या भागामध्ये जातोय, लोक आम्हाला बोलवत आहेत, तिथं जातोय. ठीक आहे, काही लोकांना वाटतंय असं तसं ह्याव त्याव, पण आम्हाला त्याच्याशी देणं घेणं. आता ही भावनिक पोस्ट केली आहे, अनेकांपर्यंत ही पोस्ट पोहोचली, बातम्या झाल्या त्या पोस्टच्या. कोणत्या मोठ्या ओबीसी नेत्याचा फोन वगैरे आलाय की असं करू नका, थांबा, आपण ओबीसी साठी लढूया म्हणून? 1-2 नेत्यांचा आलाय. कोणाचा फोन? विजय वडेट्टीवार साहेबांचा आलाय. ते म्हणाले, तुम्ही तुमचा पक्ष वगैरे त्याच्याशी मला देणं घेणं नाही, पण ओबीसीचा कार्यकर्ता टिकला पाहिजे. वडेट्टीवार साहेबांचा आलाय. अजून 1-2 ओबीसी मधल्या ज्या छोट्या छोट्या संघटना आहेत, त्या हर एक संघटनेच्या प्रमुखांचा नाही आला. त्यांना वेळ नसेल, कारण आजचा कार्यक्रम खूप मोठा आहे, त्यामध्ये ते व्यस्त आहेत. आणि छगन भुजबळ साहेब काल माझे नेते होते, आज नेते आहेत, उद्याही राहतील. पण आमचं म्हणणं एक आहे की आम्ही परखडपणे बोलणार, आम्ही कुठल्याही पॉलिटिकल लिडरची भीडभाड ठेवणार नाही. जे शोषण कोण करतंय, त्या शोषणकर्त्यांच्या विरोधामध्ये कुठलीही किंमत मोजायला लागली तरी आम्ही बोलणार.
पण तिथल्या पोस्टर्सवर तुमचं फोटो दिसत नाहीये, तुमचं नाव दिसत नाहीये. तुम्हाला कुठेतरी ओबीसीतनं वगळण्याचा प्रयत्न सुरू आहे ओबीसींचा, असं वाटतंय? नाही, ओबीसीच्या मनातनं कसं होतं? फोटोवर पोस्टरवर नसेल काय अडचण नाही मला. लोकांनी एवढे बॅनर आणि एवढे पोस्टर बनवलेत माझ्यासाठी. कुणी बनवलेत, कसे बनवलेत मला माहिती नाही. आता मी ज्या गावात चाललोय, आमची खरं तर खूप मोठी सभा होती, पण ते आजूबाजूची सगळं गावं पाण्याखाली गेलेत. आता त्यांनी शाळेच्या ग्राउंडवरती ठेवलंय. कोण करतोय, काय करतोय हेच मला माहिती नाही. त्यामुळे मी या गोष्टींची फिकीर नाही करत. तुम्ही याच्यात लिहिले की शत्रू पण वाढत चालले. जसे मित्र आले सोबत, ओबीसीचे सगळे कार्यकर्ते सोबत आले, तसेच शत्रू वाढत गेले. कुठेतरी आपलेच लोक तुमचा घात करतायत असं वाटतंय का? असं वाटतंय, पण तो भ्रम असावा. भ्रम असावा. कारण शेवटी आमचं उद्दिष्ट एकच आहे की ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे. माझं उद्दिष्ट कुठली आमदारकी, कुठलं मंत्रीपद, कुठल्या पक्षाची मर्जी अजिबात नाही. कारण दुसऱ्याच दिवशी आम्ही भूमिका घेतली की हा जी आर आपल्या विरोधामध्ये, हा जी आर आपल्याला फाडला पाहिजे, हा जी आर ह्याचं दहन केलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या 200 पेक्षा जास्त तालुक्यामध्ये आपल्याला रिस्पॉन्स मिळाला, प्रतिसाद मिळाला. मग 200 पेक्षा जास्त तालुक्यामधून जर कॉल येत असतील तर लक्ष्मण हाके कसा थांबेल? आजच्या मेळाव्याचं टार्गेट काय असणार आहे? आजच्या मेळाव्याचं टार्गेट हे असेल की ओबीसीची बात आम्ही करणार, कुठल्या संघटनेची नाही, कुठल्या एका मर्यादित अर्थानं मर्यादित घटकापुरतं आम्ही काम नाही करणार. प्रस्थापिताचं तर अजिबात करणार नाही, मग तो ओबीसी असो अथवा सत्ताधारी असो. प्रस्थापिताच्या बाजूला आम्ही अजिबात जाणार नाही, त्यांचं ऐकणार नाही, त्यांच्या प्रभावात येणार नाही. आणि फुले शाहू आंबेडकरांच्या समतेचं तत्व 60% लोक, मग ते SC ST मधील असतील, ओबीसी मध्ये असतील, इन्क्लुडिंग मराठा उच्चवर्णीयामधले असतील, या सगळ्यांच्या हिताची आम्ही बात करणार. तुम्हाला टार्गेट कोण करताय? सगळेच करतायत. शत्रू तर करतायतच, पण स्वकीय पण करतायत. हे वाईट वाटलं. त्यांना राजकारण करायचं असेल, मला राजकारण नाही करायचं. वेळ आल्यावर मी असं राजकारण करेन की 100 माणसांना घरी पाठवेल. ओबीसींच्या प्रश्नच नाही, ओबीसीच्या नाही, सगळ्याच. ज्या लोकांनी ओबीसीच्या बाजूने भूमिका घेतली नाही, डायरेक्ट इनडायरेक्ट, तुम्ही इनडायरेक्ट तरी घ्या, डायरेक्ट राहू द्या. ज्या लोकांनी डायरेक्ट इनडायरेक्ट ओबीसीच्या हिताची भूमिका घेतली नाही त्यांना आम्ही निश्चित ऑडिट विचारू, जाब विचारू. ओबीसींनाच आता जाब विचारावं लागणार आहे, कारण त्यांच्या नेत्यावर असू दे, त्यांच्या कार्यकर्त्यावर हल्ले होत आहेत आणि त्यामुळं आज ते नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.